परत एकदा फायनान्स मॅनेजमेंट या आपल्या कोर्समध्ये येतो आहे आणि या कोर्समध्ये आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये PDF कशा अपलोड करायच्या, व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे पाहिलं. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असाइनमेंट्स जे आहे विद्यार्थ्यांसाठी जे असाइनमेंट्स आपण देणार आहोत त्या कशा अपलोड करायच्या. त्यामध्ये हे बुक म्हणजे PDF ॲक्टिव्हिटी झाली, हा व्हिडिओ झाला. आता आपण ॲड करूयात असाइनमेंट्स. या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी आहे, पहिलीच कॅटेगरी आहे या ठिकाणी असाइनमेंट्स. त्या असाइनमेंटचं काय नाव असेल तर ते नावही आपण या ठिकाणी देऊ शकतो, त्याचं डिस्क्रिप्शन देऊ शकतो. त्या असाइनमेंटमध्ये त्याचं बेसिकली ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टास्क काय आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण देऊ शकतो. ती असाइनमेंट्स केल्यानंतर विद्यार्थ्याला काय अचीव्ह होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी देऊ शकतो. आता ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी माझ्याकडे एक माझ्या फोल्डरमध्ये असाइनमेंट्स आहेत काही. ही एक असाइनमेंट्स PDF मी तयार करून ठेवलेलं आहे. एक केस स्टडी तुमच्यासाठी दिलेली आहे. हा एक टास्क आहे. तर आपण दोन्ही पद्धतीने असाइनमेंट्स अपलोड करू शकतो आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी देखील दोन्ही पद्धतीने ते सबमिट देखील करू शकतात. म्हणजे एक असं होऊ शकतं की या ठिकाणी हे मी कॉपी केलं आणि इथे LMSमध्ये ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्शनमध्ये पेस्ट केलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मी PDF अपलोड नाही केली, फक्त हे टेक्स्ट फॉर्ममध्ये हे पेस्ट केलं. तर विद्यार्थ्याला हे टेक्स्ट फॉर्ममध्ये असायचं असं दिसेल आणि तो सबमिट करताना देखील त्याला 2 ऑप्शन येतात. एक तर PDF पण येतो जिथे तो PDF अपलोड करू शकतो आणि एक ऑनलाईन टेक्स्ट भरण्यासाठी देखील त्याला एक ब्लँक बॉक्स येतो जिथे तो टाईप करून देखील त्याची असाइनमेंट सबमिट करू शकतो. PDF आपण या ठिकाणी अपलोड करूयात. म्हणजे PDFचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. असाइनमेंट अपलोड. ओके, ही सबमिशन हे कधी अलाउ करायचं, एका विशिष्ट डेटला आणि टाईमला ते अलाउ करायचं आहे आणि एका विशिष्ट डेटला आणि टाईमला ते एंड करायचं. ती आपण डेट या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आता दाखवण्यासाठी मी या ठिकाणी ते बंद ठेवतो. याला ग्रेड जे आहेत त्याचं कट ऑफ डेट काय असेल किंवा ग्रेड रिमाइंडर करण्यासाठी एक डेट आपण सिलेक्ट करू शकतो. सबमिशन टाईप काय असेल, ऑनलाईन टेक्स्टमध्ये तो सबमिट करू शकतो किंवा PDF फाईल सबमिट करू शकतो किंवा दोन्ही पद्धतीने करू शकतो. ऑनलाईन टेक्स्टमध्ये आपण समजा काही वर्डची लिमिट द्यायची असेल तर ती वर्ड लिमिट इथे इनेबल करू शकतो. PDF फाईल आपण मॅक्सिमम किती अपलोड करू शकतो त्याची लिमिट या ठिकाणी आपण दिलेली आहे. मॅक्सिमम फाईल साईज 1000 MB म्हणजे 1 GB पर्यंत आपण अपलोड करू शकतो. अर्थात त्याची गरज नसते, साधारणतः एखाद्या MB पर्यंत ती फाईल ती नॉर्मली होते आपली, परंतु ती टोटल साईज या ठिकाणी दिलेली आहे. आता यामध्ये फीडबॅक टाईप जो आहे तो फीडबॅक टाईप काय असेल, तर यामध्ये फीडबॅक कमेंट्स आपण देऊ शकतो, ॲनोटेशन करू शकतो PDF वरती. त्यानंतर हा फीडबॅक टाईप म्हणजे इव्हॅल्युएशन करताना टीचर जेव्हा असाइनमेंटचं इव्हॅल्युएशन करणार आहे तर ती जी असाइनमेंट सबमिट केली आहे विद्यार्थ्यांनी त्याला काही कमेंट देऊ शकतात, त्याला ग्रेड देऊ शकतात, PDF वरती ॲनोटेशन करू शकतात. हे ते ऑप्शन्स आहेत. या ठिकाणी आपण सबमिशन सेटिंग्समध्ये ॲडिशनल अटेम्प्ट्स यामध्ये त्याला ॲडिशनल अटेम्प्ट जर आपण नेव्हर केलं तर तो एकदा सबमिशन केल्यानंतर त्याला सबमिशन परत अलाउ करणार नाही. समजा विद्यार्थ्यांकडनं समजा रिक्वेस्ट आली तर मॅन्युअली परत आपण त्याला अलाउ करू शकतो आणि ॲटोमॅटिकली अंटिल पास केलं तर त्यासाठी मग त्याला मल्टिपल अटेम्प्ट्स अलाउ असते. म्हणजे एकदा सबमिट केली त्यानंतर 2दा केली, अनेकदा तो सबमिट करू शकतो. त्यांचं ग्रेड आहे की असाइनमेंटसाठी आपल्याला किती ग्रेड द्यायचे आहे ते या ठिकाणी आपण डिसाईड करू शकतो. रिस्ट्रिक्ट ॲक्सेस इथे सध्या तरी आपण त्याला रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. हा इथे रिस्ट्रिक्ट आपण करू शकतो जर समजा असाइनमेंट्स असं आपल्याला असं वाटतं की
या आधीचे जे काही लर्निंग आहे ते करून मग त्याने असाइनमेंट सबमिट करावी असं काही असेल तर आपण ते करू शकतो. पण ते आपण अर्थात पुढे एक्झामिनेशन आणि सर्टिफिकेटच्या वेळेस पाहणार आहोत. शेवटचं ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन. नेहमीप्रमाणे आपण सिस्टमच त्याला मार्क करेल तेव्हा तो असाइनमेंट. आता इथे कंडिशन्स काय काय आहे पहा. स्टुडंट मस्ट डू दिस ॲक्टिव्हिटी टू कम्प्लीट इट. हे तर आहे. पण यामध्ये आपल्याला अजून नवीन काही ऑप्शन दिसतात. एक तर आहे स्टुडंट मस्ट रिसीव्ह अ ग्रेड टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे त्याला ग्रेड समजा रिसीव्ह झाले तर ही ॲक्टिव्हिटी सिस्टम कम्प्लीट म्हणून मार्क करेल. त्यातही पुढे अजून ऑप्शन आहे की स्टुडंट मस्ट रिसीव्ह अ पासिंग ग्रेड. त्याने ते पासही व्हायला हवं त्याच्यामध्ये. किंवा फक्त असं असेल नाही स्टुडंटने फक्त सबमिट करायला हवं. तर स्टुडंट मस्ट मेक अ सबमिशन. तर आपण हा ऑप्शन इनेबल ठेवू शकतो. आपल्या गरजेप्रमाणे आपण ते सिलेक्ट करावं आणि या ठिकाणी म्हणजे याला सेव्ह अँड डिस्प्ले म्हणतो. आता यामध्ये आपण पाहूयात की जे असाइनमेंट्स आहे विद्यार्थ्यांना कशी दिसेल. विद्यार्थी तो कशी सबमिट करेल आणि विद्यार्थ्याने सबमिट केल्यानंतर मग टीचर म्हणून आपण कशा पद्धतीने त्याला इव्हॅल्युएट करायला हवं, कशा पद्धतीने ते तपासायला हवं हे आपण पाहूयात. सो हे करत असताना प्रथम आपण काय करूयात, आपण आपल्या कोर्समध्ये एका विद्यार्थ्याला एनरोल करूयात. सो डॅशबोर्डमध्ये मी आलो, एकदाच आपल्या कोर्समध्ये आलो. एनरोलमेंट कशी करायची आहे हे याचे अनेक प्रकार आहेत. तर एनरोलमेंटच्या मेथड्स आपण लक्षात घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी आता असाइनमेंटचा विषय आला म्हणून आपण एक जस्ट माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की आपल्या कोर्समध्ये आल्यानंतर पार्टिसिपंट्स हा तिसरा टॅब आहे. यामध्ये एनरोल टीचर्स हा एक ऑप्शन आहे. ते साधा एका विद्यार्थ्याला एनरोल करायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी एक विद्यार्थी सर्च करूयात, मिरेन नावाचे. ओके, आणि या विद्यार्थ्याला आपण खाली असाइन रोलमध्ये स्टुडंट हा रोल असाइन करायचा आहे आणि एनरोल करायचं. याच्या व्यतिरिक्त बल्क एनरोलमेंट कशी आहे तेही आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्याकडे समजा एकाच वेळेस 1000 विद्यार्थी असतील तर सगळ्या 1000 विद्यार्थ्यांना एकाच वेळेस कसं एनरोल करायचं तेही आपण पाहणार आहोत. पण सध्या आपण एका विद्यार्थ्याला या ठिकाणी एनरोल केलेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी एक नवीन इनकॉग्निटो मोडमध्ये मी येतो आणि या ठिकाणी जो विद्यार्थी आपण एनरोल केला त्या विद्यार्थ्याला आपण लॉग इन करूयात. ओके, आता या विद्यार्थ्याचं नवीन विद्यार्थी असल्यामुळे जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड सेट करावा लागतो, तो आपण सेट करूया. हे विद्यार्थ्याचं काम आहे. हे आता आपण व्हिडिओ पाहतोय म्हणून आपण हे या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, परंतु बेसिकली ह्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्याच्या आहे. ओके, आता विद्यार्थ्याने लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी हा ऑलरेडी आपण त्याला कोर्समध्ये एनरोल केलेला असल्यामुळे हा कोर्स त्या विद्यार्थ्याला दिसू लागेल. आता विद्यार्थी स्टुडंट म्हणून मी काय करेल, मला आपण एक ॲक्टिव्हिटी पाहूयात आपण जे अपलोड केल्या होत्या त्या. विद्यार्थी कशा पद्धतीने त्याचं लर्निंग करेल. सुरुवातीला आपण जे बुक आहे ते ओपन केलं. आता या ठिकाणी आपण जर पाहाल तर आपण या ठिकाणी म्हटलं तर इथे प्रिंटचं ऑप्शन आपण प्रिंटसाठी त्याला अलाउ नाही केलं, प्रिंट डिसेबल आहे. इथे कुठेही आपल्याला डाउनलोडचं बटन तुम्हाला दिसणार नाही आहे, कॉपी करू शकत नाही. म्हणजे हे मी आता माऊसने समजा मी सिलेक्ट केलं आणि राईट क्लिक करण्याचा प्रयत्न केला, राईट क्लिक होणार नाही. कंट्रोल-C केलं म्हणजे कॉपी केलं आणि नोटपॅडमध्ये मी समजा काही पेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर नोटपॅडमध्ये हे मी आधी काही आपण कॉपी केलं होतं असाइनमेंटचं, बरोबर, ते आलेलं आहे. जिथे हे बुकमधलं जे मी कॉपी केलं ते नाही आले. याचा आता बुकमधलं कंटेंट कॉपी नाही होतं. ठीक आहे, परत पाठीमागे येतो. तशाच पद्धतीनं शिक्षकाने जे व्हिडिओ अपलोड केले होते ते व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि तिसरं आहे असाइनमेंट्स. आता असाइनमेंट्स मी या ठिकाणी सोडवणार आहे. या ठिकाणी मी त्या असाइनमेंट्सला क्लिक करेन, ते डाउनलोड करेन, ओपन करेल या ठिकाणी. तसंच दुसरा एक ऑप्शन आपण पाहिला होता की या ठिकाणीच ते लिहून येईल. म्हणजे आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट जे केलं होतं ते या ठिकाणी लिहून येईल त्याला. त्या केसमध्ये त्याला डाउनलोड करण्याची देखील गरज नाही. तो फक्त या ठिकाणी लिहील आणि सबमिट करेल. स्वतः या ठिकाणी जे डाउनलोड केलेली जी PDF आहे या ठिकाणी तो काही ॲनोटेशन असेल तो ॲनोटेशन करू शकतो.
या ठिकाणी तो काही गोष्टी लिहू शकेल. ओके. आणि मग ही PDF तो एकदा परत सेव्ह कर. डेस्कटॉपवर मी करतो माय असाइनमेंट नावाने आणि बंद करतो. ओके. PDF मध्ये त्याने असाइनमेंटचे जे काही टास्क आहेत ते सोडवलेले आहेत किंवा त्याची उत्तरं दिलेली आहेत असं आपण समजूया. आणि आता मी सबमिट करतो ते असं. ॲड सबमिशन. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सबमिशन आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक तर ऑनलाईन टेक्स्ट, बरोबर, त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करून, किंवा जी मी PDF डाउनलोड करून त्याच्यावरती मी टास्क सोडवलेले आहे ते PDF देखील मी अपलोड करू शकतो. या ठिकाणी आपण PDFचं उदाहरण बघतो म्हणून आपण PDF अपलोड करूयात, जे मी आता डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवलेले आहे माय असाइनमेंट्स नावाने. अपलोड केली, एक ती या ठिकाणी दिसते आणि सेव्ह केले याला. ओके. हे झालं विद्यार्थ्याचं ॲक्टिव्हिटी. आता परत मी पाठीमागे येतो आपल्या टीचरच्या रोलमध्ये. ओके. सो आता परत एकदा मी माझ्या कोर्समध्ये आलो. कोर्समध्ये मी ही जी असाइनमेंटची ॲक्टिव्हिटी होती या त्यामध्ये आलो. आणि या ठिकाणी आता मी बघू शकतो की इथे पार्टिसिपंट्स 2 पार्टिसिपंट्स आहेत माझ्या या कोर्समध्ये. एका व्यक्तीने जी असाइनमेंट्स आहे ती सबमिट केलेली आहे. ओके. आता या ठिकाणी व्ह्यू ऑल सबमिशन हा ऑप्शन आहे. ते सबमिशन कोणी सबमिट केलेलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करायला लागेल, ते तपासावं लागेल. त्यासाठी मी या ठिकाणी येतो. ओके. या कोर्समध्ये टोटल 2 विद्यार्थी आहेत. म्हणजे एक मी स्वतःच आहे टीचर म्हणून, आणि हा विद्यार्थी आहे ज्याला आपण मगाशी ॲड केलेला आहे. तर या विद्यार्थ्याने असाइनमेंट सबमिट केलेली आहे. तर आपण त्याला आता ग्रेडला क्लिक करून त्याला ग्रेड करूयात, ग्रेड देऊयात. आता या ठिकाणी डावीकडे आपल्याला त्याने जी सबमिट केलेली आहे असाइनमेंट्स ती या ठिकाणी PDF ते आपल्याला दिसेल, जे काही त्याने उत्तरं लिहिली असेल ते. तर इथे आपण या ठिकाणी ॲनोटेशन करू शकतो त्याला. किंवा जे काय असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण या ठिकाणी आउट ऑफ 100 त्याला किती ग्रेड्स मिळाले हे ग्रेड्स आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्याच्याविषयी जे फीडबॅक कमेंट्स आहेत त्या कमेंट्स या ठिकाणी टाकू शकतो. ओके. आणि सेव्ह करायचं. या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे. त्याचं असाइनमेंटचं इव्हॅल्युएशन आपण केलं, त्याला ग्रेड दिले, कमेंट्स दिल्या. आता आपण येऊयात बॅक टू आवर कोर्स. अदर साईड आपण समजा परत स्टुडंटच्या लॉग इनमध्ये आलो आणि त्या रिफ्रेश केलं, तर त्या विद्यार्थ्याच्या एंडला देखील त्या विद्यार्थ्याला माहीत पडेल की असाइनमेंट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला शिक्षकाने तपासलेली आहे. खाली फीडबॅकमध्ये किती ग्रेड त्याला मिळालेले आहेत आउट ऑफ 100, काय कमेंट दिलेले आहेत, आणि शिक्षकांनी PDF काही समजा ॲनोटेशन केलं असेल तर ते ॲनोटेशन आपण व्ह्यू करू शकतो. या ठिकाणी शिक्षकांनी काय कमेंट दिलेले आहे. राईट. सो अशा पद्धतीनं असाइनमेंट्स आपण पाहिल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स पाहूयात, क्विज कशा पद्धतीने तयार करायची ते.